मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. ही चांगली गोष्ट वाटते का तुम्हाला? हा मागास आहेत का सगळेच बघणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. एकटेच वैयक्तिक मत आहे माझं हे की बरोबर आहे, सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे. त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय ते. पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात आहे. तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार. सरकारच्या जे डोक्यात आहे ते सरकार करतंय. कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक, जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. सरकारच्या जे मनात असेल ते करतात, ते त्यांच्या मनात असेल जसं करतील. परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे, त्या आमच्या सुरूच आहे. पण मागास आयोगाच्या अहवालाला तुम्ही फार काय, मागास आयोग असेल किंवा त्यांच्या सर्वेला म्हणा किंवा त्यांच्या अहवालाला तुम्ही फार जास्त महत्व देताना दिसत नाही आहात. याचं काय नेमकं कारण आहे? कारण त्यांच्या आयोगाचा मागासलेवल सिद्ध झालं तर मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा क्युरिटी पिटिशनचा त्याला फायदा होऊ शकतो. पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष न देता ओबीसी नोंदीकडे जास्त लक्ष देताय, हे का? नाही, इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो. मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय, परत आगीतून निघायचं आणि फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय? आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहे. आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे, मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे असता पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत, खूप हाल होणार आहेत. त्यामुळे असं वाटतं जिथं आहेत तिथं द्यावं. आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का, ते नाकारलंच नाही आम्ही कधीच. आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा. कारण मागास आयोग गठीत केलाय हेही सगळ्या राज्याला माहिती आहे. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे. क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेलं आहे. याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, हे सगळं मान्य आहे. पण मराठा समाजाला एनटी विजेंटी सारखं ते टिकणार का, ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय? ते नाकारलंच नाही. मराठा घ्यायला तयार आहे ना. पण स्पष्ट कोणी 50% वर गेले ते उडते. मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला. म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आम्ही तिथं आहोत, ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे. विखे पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोडपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. कोण म्हणलं? विखे पाटील. आता त्यांना कोण साक्षीदार रात्रीच एका रात्रीतच धरसोड सोडायला, आणि इथं आलं तिथं हुकम नाही म्हणले. मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा. उगं काय धरसोड केली, काय धरसोड केली? धरसोड तर तुम्ही केली, सांगितलं का तुम्ही? तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या, म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही. दिलं का तुम्ही? कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात, घेतली का? उगा गप्पा मारायच्या कोणकडे परत म्हणतात बोलत येत. आज संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तुमची काही भेट होणार आहे का, नियोजित आहेत का? नाही, मला माहीतच नाही याबद्दल. आणि काय फोन आला असलं तर ते पोरच आणखीन इकडे आले, त्यांच्याकडे मोबाईल येते. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात मनोज जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला. जेवढं ठामपणे सांगतायत ते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौशी मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आता आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी
पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावीच. सगळ्यांनी घरं सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच आहे, सिद्ध झालेलं आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या आहेत. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टहास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञ सुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत. माझं म्हणणं आहे त्यांनी ते 2ही शब्द आत घ्यावे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही त्या भूमिकेवर ताठ आहेत, ठाम आहेत. कारण त्या दिवशी जे बच्चू भाऊ ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून 3दा उठलेलो त्या शब्दावर. मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी. आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं. आपण स्पष्ट सांगितलेलं की ते 2 शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहे. कारण ते लिहिले तुम्ही नसतं. आम्हाला नाविलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे. आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी, घरी बसू नका. आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते. त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या. घराच्या बाहेर पडा, सगळे मुंबईकडे चला. 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं. इथून मुंबईपर्यंतचं अंतर साधारण 355 किलोमीटरचं आहे. तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला 6 दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान 60 किलोमीटरचं अंतर चालावं लागणार आहे. तर हे सगळं शक्य होईल का? कसं चालणार आहात तुम्ही? त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो. कसं निवडेल? चलो लोकांच्या हिशोबाने चलू, रातपाट करू, चलू आम्ही रातपाट करू. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशना शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी. कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत. दबाव फिबाव काय नाहीये. आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय, तेही त्यांच्या हक्काचं आहे, ते मागतायत. फक्त त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी. मराठासोबत सुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालू नये, आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो. कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते, त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कामठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावामध्ये मागणी घेतली म्हणताय. मी ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही, आता मला माहित नाही ते, मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचं तर लय चलत लफडं. आमच्या गोरगरीब बांधव लोकांवर येते त्यांचं तर सुरू असतं एखाद्या वाट आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं. त्यांनी त्यांचं जाळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्यात बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केले. तिकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले. मराठी भेट नाहीत का? सिद्ध केलं ना आम्ही. मराठा समाजानं सिद्ध केलं. आपण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात. त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षाधारी ते करतात ते हा काहीतरी असतं ते. आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं. तसं गुती तेच मराठ्याचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थुपटून घ्यायची असेल सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असतील. आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना. आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच. कारण त्याला
त्याचं ऐकायचं आणि त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना, ते येडपट आहे ना एक मध्ये इथं, त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला, त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्यासाठी चाललं हे सगळं, त्याला खुश ठेवायचं फक्त. पण त्यांना माहीत नाही मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांनी आणखीन तरी शहाण व्हावं. मराठा सटकू देऊ नका, मराठ्याशिवाय काय खरं नाही, कळलं तुम्हाला वेळ आल्यावर, कारण मराठ्यांनी ठरवलंच आता. तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे, तुम्ही जी 20 तारीख दिली त्या 20 तारखेवरून असं सुद्धा बोललं जाते की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे, कारण 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि 20 तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय, त्यावेळेला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा, असं सुद्धा सांगितलं जातं. नाही तसं नाही, तसं आधी मला माहित असतं, मी खरोखरच हा म्हणलो असतो खरंच ना, मी काय त्यात काय कुठं बोलायचं, मला जर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलो असतं. हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं, ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा, मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे, त्याचा त्याचा काय संबंध आहे, मी पण ही हिंदूच आहे ना, त्याच्यात काय दवा, ही सामाजिक प्रश्न आहे आमचा, आणि ही आजचा नाहीये, ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे. ते काय अचानक उठलो 22 तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय, अरे निवडा आपली 20 बरोबर टायमिंग साधू, त्यांनी 18 तारखेला 144 लावलेला 18 तारखेपर्यंत मुंबई. मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की 15 करा 15. म्हणलं 15पेक्षा आपल्याला तयारीला वेळ पाहिजे, आणखीन 4-5 दिवस वाढतील, काही फरक पडत नाही. 20 दिवस वाढल्यानं 20 तारीख ठरवल्यानं आपल्या 39-40 वर्ष गेले, आणि महिने काय होणार आहे, आपण मागं वेळ दिला पण 54 लाख लोकांचा फायदा झालाय. 54 लाख फायदा एक नोंदीचा जर ठरला तर 2.25 कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळं नुसता. आणि आता या वेळेत आपले कामं उरकायचे आपल्याला, आणि निवेदनला आण नाही हे, याच्यासाठी आम्ही ते 20 तारीख धरलेली. खरी तारीख खरं सांगतो शेवटी की 20 तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली, बाकी काय. योगायोग जरी असा जुळून आला असला तरी आता केंद्राला जर ह्याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं आहेत, त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा, ते नाही ऐकलं नाही, मराठ्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही काय आमचा अपमान करू घाल, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही, आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना, समाज कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमच्या लढून मिळू, त्यांना कशाला सांगावं. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की गाडी फोडण्यावरून किंवा गाडी अडवण्यावरून यांची आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात, तर त्यामध्ये राजकारण घुसलंय असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेलं येणे, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा, आम्हाला माहिती आमचे पोरं काय करत नाहीत. जर यांनी खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते, आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी 4 वेळेस सांगितलं आत्तापर्यंत, ही 5वी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका, त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका.